हॅलो. तर आज मी आली होती बाप्पांची मिरवणूक पाहण्यासाठी. आधी मी बाप्पांचे दर्शन घेतले आणि त्यानंतर मी थोडंसं वादन पाहून घेतलं. आणखीन थोडंसं समोर गेली, आणखीन मला दुसरे बाप्पा बघायला भेटले. मी त्यांचेसुद्धा दर्शन करून घेतले आणि इथे काही लोक एक ट्यून वाजवत होते, ती मला खूप आवडली होती. मी रेकॉर्ड केली, तर तुम्ही पण ऐका. ते ऐकून मी समोर गेली. इथे आणखीन एक बाप्पा पाहायला भेटले आणि मी नंतर गेली पुढे आमच्या प्रतिष्ठानपाशी, म्हणजेच की महाकाल प्रतिष्ठानपाशी. हे प्रतिष्ठानमध्ये मी 2-3 वर्ष झालं वादन करत होती आणि हे मला आपलंच वाटतं, कारण की सर्व लोक ओळखीचे, सगळे आपले मानता आणि खरंच हे वादन महाकाल प्रतिष्ठान एक परिवार असल्यासारखं एक खूप छान वाटतं इथे जाऊन. पण यावर्षी माझं पॉसिबल नाही झालं, कारण की तुम्हाला चांगलंच माहिती आहे माझ्या पायाची लिगामेंट टिअर झालेली आहे, म्हणून मी नाही जाऊ शकली. पण मला वादन तर पाहायचं होतं, म्हणून मी यासाठी गेली होती. महाकाल प्रतिष्ठान आहे संभाजीनगरमध्ये, सर्वात मोठं आहे. संभाजीनगरमध्ये कोणाला पण विचारलं ते तुम्हाला सांगून देईन. मला खूप छान वाटत होतं पाहून, पण थोडंसं वेगळं पण होत होतं, कारण की यावर्षी मी नाही आहे असं म्हणून. तर तुम्हाला मी या मंडळाचं वादन दाखवते, तर तुम्ही बघा आता. वादन पाहून झालं आणि नंतर मी घेतले बाप्पांचे दर्शन आणि काही बाप्पांचे क्लिप्ससुद्धा काढून घेतले. मला खूप अशी खुशी होत होती, म्हणजे मन प्रसन्न झालं होतं वादन वगैरे पाहून. आणि मी सगळे व्हिडिओ क्लिप्स वगैरे काढून तिथून निघाली होती. तर असा होता माझा आजचा दिवस. गणपती बाप्पा मोरया.